या सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पाहतील ते विजय शिंदे कुरुशी आणि गणेश शिंदे कुरुशी. आपलं के एस के क्रीडा प्रतिष्ठान कमिटीच्या वतीनं आपलं स्वागत आणि अभिनंदन. कोण आणि एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती की यंगस्टार कुरुशी वर्सेस तेटली स्वप्नील शिंदे आणि ऋषिकेश. दोन्ही पहिल्या मॅचमध्ये दोन्ही सामनावीर चा पुरस्कार घेतलेले दोन्ही खेळाडू आता एकमेकांच्या आमने सामने उभे टाकलेले आहेत. पाहूया कोण कुणावरती भारी पडतोय. तर ऋषिकेश वर्सेस स्वप्नील शिंदे. ऋषिकेशचा पहिला चेंडू आणि हा नकारात्मक चेंडू पाहायला मिळतोय. तो ऋषिकेशचा एक मोठा खेळाडू. दोघे विचार केला स्वप्नील शिंदेचा तर एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिला आणि हा नकारात्मक चेंडू पंच विजय शिंदे यांचा इशारा. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संतोष भोसले. आणि आता स्ट्राईकला येतो तो मयूर शिंदे. उत्कृष्ट गोलंदाज रफ्तार राजा ज्याला ची ओळख के एस के मध्ये फुलटा चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार घेताना मयूर शिंदे आणि चेंडू दिला फेकून तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि 6 धावेच्या धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते बिनबाद 8 या आकड्यावरती. ऋषिकेशचा पुढचा चेंडू सामना करेल तो मयूर आणि उत्कृष्ट फटका. हाही चेंडू गगनचुंबी षटकार मयूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय तो. आणि चेंडू पाठवलाय तशी स्टेडियमच्या बाहेर. मयूर शिंदे यांनी उत्कृष्ट फलंदाजी मयूरच्या बॅटमधून खणखणीत 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत आणि 2 षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात मानावी लागेल ते कृषी संघाकडून. पुढचा चेंडू ऋषिकेशचा आणि हा नकारात्मक वाईट चेंडू कुठेतरी दबावामध्ये जाताना पाहायला मिळतोय तो ऋषिकेशला. मयूरच्या बॅटमधून 2 खणखणीत षटकार आल्यानंतर कुठेतरी दबाव मध्ये पाहायला मिळतोय तो ऋषिकेश. आणि हा उत्कृष्ट चेंडू काही समजला नाही आणि निर्धाव चेंडू जातोय तो. वनडेच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते ती कृषी संघाला आणि हा कुठेतरी गचाळी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आणि खूपच गचाळी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते तेटली संघाकडून. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 18 या आकड्यावरती. आणि मोठी धावसंख्या करणे गरजेचं आहे कारण का त्या ताकदीचे फलंदाज तेटली संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश असेल, संतोष असेल, काय करतो.
वैयक्तिक पहिलंच संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे तो गणेश. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती पाठच्या सामन्यामध्ये गणेशाने. पाहावं लागेल हा हुक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषे डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव. फटका चांगला होता पण नैसर्गिक अडथळ्यामुळे एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते ती कुरुशी संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाज आहे गणेश. मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली. पाहूया आता गरज आहे एकच धाव. एकच 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 धाव. उत्कृष्ट गोलंदाजी आहे गणेशचा. यंगस्टर खेळाडू आहे आणि कुठेतरी आपला अनुभव पणाला लावताना पाहायला मिळतोय. समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज स्वप्नील शिंदे याला बीट करताना कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गणेशाची. पण त्याच ताकदीचा फलंदाज आहे स्वप्नील शिंदे. डॉट चेंडू काढल्यानंतर स्वप्नील शिंदे ही उत्कृष्ट गोलंदाजी. फसवा चेंडू लॉलीपॉप चेंडू वेरिएशन महत्वाचं आहे आणि ते पाहायला मिळते गणेशाच्याकडून. जी घोडदौड सुरू होती कुरुशी संघाची ती कुठेतरी रोखण्यामध्ये यश येते ते गणेशाला. 3 चेंडू आतापर्यंत सुरेख हाताळले आहेत. पुढचा चेंडू पाहूया कोणत्या पद्धतीचा टाकतो तो गणेश. आणि हा नकारात्मक चेंडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते बिनबाद 20 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूंचा एक खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. गणेशाचा पुढचा चेंडू आणि पाहूया काय होत आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव. उत्कृष्ट गोलंदाजी. 4 चेंडूचा खेळ. तिकडे स्वयंसेवक नाहीत का विजू कोण बॉल आणाय सांग. 'आतापर्यंत तर सुरेख अशी गोलंदाजी गणेशाची. कुठेतरी जी धावांचा पाऊस पडतो त्याला रोखण्यामध्ये यश आलेलं आहे आणि हा फटका मारणार आणि कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते संतोष भोसलेकडून. अगदी सोपा झेल आणि नो चेंडूचा इशारा येतोय. पंच विजय शिंदे यांचा नो बॉलचा इशारा येतोय. हा बिमरचा नो. आणि हा चेंडू फ्री असेल आणि फ्री हिटचा फायदा किती घेतोय तो स्वप्नील शिंदे आपल्याला पाहायला मिळेल कारण का मोठा फलंदाज आहे. आणि आतापर्यंत तरचे 4 चेंडू गणेशाने सुरेख हाताळले होते आणि कुठेतरी लाईन आणि लेंथ भरकटताना पाहायला मिळाली. वाईट एक चेंडू त्याच्यानंतर नो चेंडूवरती चौकार असं एक हा गोलंदाजी गरज होती ह्या गोलंदाजी. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल ह्या 27 धावसंख्या. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. गणेशाच्या आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली गणेशाने. आता पाहूया का आणि हा नकारात्मक चेंडू वाईट चेंडू.
कुठेतरी प्रेशर आहे, कारण का यंगस्टर खेळाडू आहे समोर, त्या ताकदीचा मोठा फलंदाज उभा असल्यानंतर थोडं प्रेशर राहणार गोलंदाजीवरती. तरीही सुरेख गोलंदाजी गणेश याची, आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. ते कुरुशी यंगस्टर संघाला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 29 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येतोय तो राजेश भोसले, आणि त्याला सामना करेल ते स्वप्नील शिंदे. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती मागील सामन्यामध्ये राजेश याने, पण पाहूया आता गरज आहे संघासाठी. फुलटॉस चेंडू, आणि फुलटॉस चेंडूला माफी नाही नाही, आणि हा चेंडू दिलाय तो सीमा रेषे पलीकडे फेकून स्वप्नील याच्या बॅटमधून येतोय तो खणखणीत षटकार. हम्म. आणि कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण, मोठी 2 धावा. मित्रांनो, ह्या खेळाडूची कॅच सोडली का तुम्ही मॅच सोडली. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये ते तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल, कारण का सोपा झेल होता आणि मोठा खेळाडू स्वप्नील शिंदे याची कॅच घेणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर तुम्हाला पावत आणि या ठिकाणी का 40 क्षेत्ररक्षण तुम्हाला बोललोच होतो, कॅच सोडल्यानंतर तुम्ही मॅच सोडताय का, आणि 4 धावा स्वप्नीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सोपा झेल होता आणि तो झेल घेणं गरजेचं होतं तेथली संघासाठी. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 41 या धावसंख्येवरती. आणि शेवटचे चेंडू, षटकामधले काही चेंडू शिल्लक. राजेशचा पुढचा चेंडू सामना करेल तो स्वप्नील, आणि हा कुठेतरी नकारात्मक चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंच विजय शिंदे आम्हाला सांगतायत वाईट चेंडू, आणि कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते ते. हा उत्कृष्ट, हा पाहूया झेल होतोय का, आणि हा ठिकाणी स्वप्नील शिंदे लाले याची खेळी समाप्त होते. उत्कृष्ट फलंदाजी. वैयक्तिक 21 धावा आपल्या बॅटमधून काढून आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन स्वप्नील शिंदे आता पवेलियनच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्वप्नीलची जागा घेण्यासाठी तो इथं तेजस, क्षितिज, एक यंगस्टार खेळाडू कृषी संघाकडून. एक कृषी संघाचा विचार केला तर सगळेच यंगस्टार खेळाडू आहेत. आणि राजेश याचा पुढचा चेंडू मयूरसाठी, आणि हाही नकारात्मक चेंडू. पंच विजय शिंदे यांचा वाईट बॉलचा इशारा, आणि आणि हा वाईट बॉल नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43. 43 या आकड्यावरती राजेश याला गोलंदाजीवरती. आणि हा फुलटॉस चेंडू, आणि पाहूया काय होतं. गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते कृषी तेटली संघाकडून, आणि 4 धावा.
गचाळ क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते गुप्त इटली संघाकडून. आतापर्यंत तर 3 झेल ड्रॉप आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एकच धावा मिळेल आणि एका धाव्यानंतर कुरुशी संघाची धाव संख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा. हे आताच्या सीझन मधला टी बॉल मधील हाईट स्कोर पाहायला मिळतोय. ते यंगस्टर कुरुशी या संघाकडून 48 धावा आणि 49 धाव्यांचं मोठं असं आव्हान असेल ते तिटली संघासमोर. ह्याच्यानंतरचा होणारा सामना रामेगर वर्सेस देवसरे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण कॉमेंट बॉक्समध्ये येऊन आपल्या ह्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. देवसरे संघ वर्सेस रामेगर संघ. देवसरे संघाचा कर्णधार आलेला आहे. कॉइन आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करतील ते शंकरदादा कदम यांच्या शुभ असते. या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल होत आहे रामेघर आणि देवसरे या संघामध्ये. आणि रामेगर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केले ते देवसरे संघाला. कुरुशी वर्सेस तेटली आणि तेटली संघासमोर मोठं असं आव्हान ठेवले ते 49 धाव. आणि स्ट्राईकला आहे तो ऋषिकेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो केएसकेचा रफ्तार का राजा मयूर शिंदे. एकोणपन्नास धावे संख्येचं मोठं असं आव्हान तेटली संघासमोर ठेवले ते कुरुशी संघाने. आणि उत्कृष्ट गोलंदाजी काही समजला नाही. चेंडू आणि फलंदाज क्लीन बोल्ड होतो आणि मोठी विकेट तेटली संघासाठी. ऋषिकेश हा पहिला चेंडू वरती त्रिफळाचीत होऊन बाद होत आहे.
आणि मोठा हादरा ते तिथली संघाला ऋषिकेशच्या रूपाने पाहायला मिळतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाजी मयूर शिंदे याची. आणि एक धाव सुशांत. स्लोवर चेंडू काही समजलं नाही. सुशांतला चेंडू जातोय तो निर्धाव. सॉरी दिनेश. मयूर टू सुशांत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू जाईल तो डिक्लेअर स्वरूपात. एकच धाव मिळत तिथली संघाला. आणि मोठे फटके येण्याची गरज आहे तिथली संघाला विजय संपादन करायचं असेल तर. कारण का भलं असं मोठं आव्हान 49 धावेंचं आणि सिंगल डबल करून ते पार होणार नाही. त्यासाठी मोठे फटके षटकार चौकार येण्याची गरज आहे. आणि ती क्षमता होती ऋषिकेशकडे. आणि पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ लडखडताना पाहायला मिळतोय. आणि षटकाची समाप्ती झाल्यानंतर एक बाद 2 धावा. कुठेतरी ऋषिकेश भोसले आवड झाल्यानंतर कुठेतरी संघ लडखडताना पाहायला मिळतो. आता ती जबाबदारी घ्यावी लागेल ते संतोष भोसले याला. कारण का त्याची संतोषकडेही ती क्षमता आहे. पाहावं लागेल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही. त्यामुळे शेवटचा क्षितिज वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे ते क्षितिज. क्षितिज आहे. चेंडू काही समजत नाही. ते संतोष भोसले आला ना. चेंडू जातोय ते निर्धाव सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतो. आणि संघ कुठेतरी अडचणीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. ती तिथली संघ सुस्त स्थितीत चाललेला सामना तिथली वर्सेस कुरुशी यंगस्टार. आणि हा नकारात्मक चेंडू वाईट चेंडू. आणि वाईट चेंडूच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 3 या आकड्यावरती. मोठे फटके मारण्याची गरज आहे संतोष भोसले यांना. उत्कृष्ट गोलंदाजी काहीही समजत नाही चेंडू संतोषाला. आणि चेंडू जातोय तो सरळ यष्टीरक्षक सागर याच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. आणि क्षितिजाची उत्कृष्ट गोलंदाजी मानावी लागेल. ते पुरुष संघाचा यंगस्टर खेळाडू आहे क्षितिज. आणि हा फुलटा चेंडूला दिला फिरकावून सीमारेषे पार 6 धावांसाठी. संतोषाच्या बॅटमधून येतोय ते खणखणीत दणदणीत असा षटकार. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. क्षितिजाचा पुढचा चेंडू सामना करेल तर संतोष.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते अविनाशाचं. आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 1 बाद 11. आणि 6 चेंडून आणि 38 धावांची गरज आहे ती तेटली संघासाठी. आणि गोलंदाजीवरती प्रशांत. आणि संतोष शिंदे भोसलेला काही चेंडू समजत नाही आणि हाही चेंडू निर्धाव जातोय तो. आणि तिथली संघ कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक हाती सामना जिंकण्याचा आणि हा उत्कृष्ट शॉट बोलावा लागेल तो संतोष भोसले याचा. घुटनाटेक आणि पराभवामधलं अंतर कुठेतरी कमी करण्याचा मानस आहे तो संतोष भोसले याचा. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. आणि हाही चेंडू डॉट चेंडू फुलटा चेंडू, पण फुलटा चेंडूचा समाचार घेता आला नाही तो संतोष भोसले याला. आणि चेंडू जातोय तो निर्धाव आणि आणि वन च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते ती तिथली संघासाठी. आहे नकारात्मक चेंडू, वाईट चेंडूचा इशारा येतोय. आहे वाईट चेंडू. आहे चेंडू वाईट चेंडू आणि नकारात्मक चेंडू. प्रशांत याची खराब गोलंदाजी पाहायला मिळते. दोन चेंडू शिल्लक आहेत. आणि हा 4 धावांसाठी जातोय तो खणखणीत चौकार संतोषाच्या बॅटमधून. आणि औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू आणि याच्यानंतर होणारा सामना रामेगर वर्सेस देवसरे. हा चेंडू पडल्यानंतर देवसरे संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे ना रामेगर संघाने आपल्या आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आणि संतोषाच्या बॅटमधून हा आलेला खणखणीत दणदणीत वनडी. नैसर्गिक अडथळ्यामुळे एकच धाव मिळते ती
आणि तेथली संघ आणि विजय शिंदे यांना विनंती करत आहे पण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे.